हे गाईज, स्वागत आहे तुमच्या आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे कुकिंग ब्लॉग. तर आम्ही या ब्लॉग मध्ये बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. त्यासाठी आम्ही प्रथम घेणार आहोत साबुदाणा, आणि हा साबुदाणा आम्ही होल नाईट भिजत ठेवणार आहे आणि उद्या बनवणार आहे याची खिचडी. तर आता आम्ही साबुदाणा भिजत घालणार आहे. आम्ही ही वाटीवरून साबुदाणा घेणार आहे. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहे. जितका तुम्ही साबुदाणा घ्याल तितकं पाणी घालायचं आहे. मी आता आवरलेलो आहे. आता तुम्ही म्हणाल की हा आवरून चाललाय कुठं. तर मित्रांनो, आज आपली आहे नाईट शिफ्ट. आज नाईट शिफ्ट करून येणार मी आणि मग उद्या ती खिचडी बनवणार आहे. आता मी आता रेडी झालोय पूर्णपैकी. आता इथून जाणार आहोत मी ऑफिसला. मी इथून चाललेलो आहे आणि बघा किती सुंदर डेकोरेशन आहे, तुम्हाला दाखवतो. फायनली आता बस स्टॉपवर पोहोचलेलो आहे. आता बसची वाट बघा. रिक्षांचं कलेक्शन. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि मी आणि विपुल आता चाललोय जेवायला. ऑफिसमध्ये थोडंफार काम निपटून आता जेवण आणि रात्रीचं स्नॅक्स दोन्ही एकदम करणार आहे. तर आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो आहोत. मी घेतलेलं आहे पनीर बिर्याणी, ढोकला, आणि विपुलनं पण घेतलेलं आहे पनीर बिर्याणी. कैसा आहे पनीर बिर्याणी विपुल? मस्त आहे ना? आईज पनीर बिर्याणी तरी मस्त आहे. आता आम्ही आता जेवण करतो मस्तपैकी आणि सोबत ढोकला पण खातोय. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आता हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आता मी आलेलो आहे रूमवर आणि आता आम्ही बनवणार आहे साबुदाणा खिचडी. पण त्याआधी मला एक छोटंसं काम करायचं आहे. मला आहेत ना ते माझे कपडे वॉश करायचे आहेत. तर पहिला आपण कपडे वॉश करू, त्यानंतर आपण साबुदाणा खिचडी बनवू. तुम्ही आता बघू शकता साबुदाणा हा पूर्णपणे भिजलेला आहे चांगला. आणि आज आपण बनवणार आहे लाल साबुदाणा खिचडी, फक्त चटणी टाकून. इथे चटणी आहे, हा शेंगदाण्याचा कूट आहे, आणि आपण थोडं टेस्ट यासाठी जिरं, मोहरी आणि थोडीशी उडीद डाळ असे टाकणार आहोत. तर पहिला मी यामध्ये टाकणार आहे मीठ, आणि मग यामध्ये एक लिंबू पिळून घेणार आहे, थोडं आंबट गोड चव यासाठी. लागलीच यामध्ये मी चटणी पण मिक्स करून घेतोय. शेंगदाण्याचं कूट मी नंतर टाकेन. मीठ, लिंबू आणि चटणी टाकलेलं मी मिक्स करून घेतलेलं आहे.
कढईमध्ये आणि शाबूला परतून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याला मोहरीचा तडका मारू. आता यामध्ये आपण शाबू टाकू. यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे. आता जस्ट साबुदाणा परतून घ्यायचा आहे. शाबू मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये फायनल टच जातोय शेंगदाण्याचा. आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. याला फक्त आता आपण मिक्स करून घेऊ. गाईज, खिचडी तयार झालेली आपली. आता मस्तपैकी याला आपण एन्जॉय करू. गाईज, मी जस्ट आता खिचडी ट्राय केली. खूप चांगली बनवली होती. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. ही सगळं थोडं मिक्स करून फक्त शेवटला फक्त साबुदाणा परतून घ्यायचा. तुम्हाला ही रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.